नमस्कार, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन आली आहे जखमांवरील फुंकर, भाग 22. अखिल सकाळी वॉकला गेला. नेहमीप्रमाणे आजी-आजोबा गार्डनमध्ये बसले होते. बोलत बसले होते, चहा घेत होते. आजोबांनी अखिलला वॉकला जाताना दिसला. नलू, कल्पेशचे लग्न झाले, पूनमचे ठरले आहे. प्रमोद लहान आहे. आपण अखिलचे लग्न करायचे का? सागर सोबत बोलून घेऊ, आजोबा म्हणतात. मला वाटते आपण आता अखिलसाठी मुलगी बघायला पाहिजे, आजी म्हणालात. आताच बोलून घेऊ, आजोबा म्हणतात. ते आजीला घरात घेऊन जातात. सागर, सागर, आजोबा हाक मारतात. तारा आणि सागर बाहेर येतात. बाबा, काय झाले? तुम्हाला काही होत आहे का? आईला काही त्रास होतो आहे का? सागर घाबरत होते. आजोबांनी तशीच हाक मारली होती. आम्हाला काय होणार आहे? त्या अखिलच्या लग्नाचे कधी बघणार आहे? आजोबा म्हणतात. त्याच्या मनात कोणी असेल का? बघावे लागेल. नसेल तर आपण मुलगी बघू. गरीब असली तरी चालेल. आपल्या ओळखीची असेल तर अजून चांगले, सागर म्हणतात. आपण गिरीशच्या मुलीसोबत अखिलचे लग्न केले तर ती खूप चांगली आहे. सगळ्यांना धरून ठेवेल. उषा एवढं बोलते तरी ती कधीच उलटून बोलली नाही, आजी म्हणतात. आई, उषाताईला आवडणार नाही. त्या इथं आल्यावर मुक्ताला त्रास देतील. अखिलला ते आवडणार नाही. त्यावरून घरात भांडण होतील. गिरीश भाऊजी आणि रुपालीला चालेल का? त्यांनी आताच सगळे बघितले आहे. ते तयार होतील का? मुक्ता बोलली आहे तिला लग्न करायचे नाहीये, तारा म्हणतात. तारा, तू म्हणत आहे ते बरोबर आहे. एकदा बोलायला काय जाते? त्यांना नाही आवडले तर ते नाही बोलतील, आजोबा म्हणतात. तुला मुक्ता अखिलसाठी आवडली नाहीये का? आजी म्हणतात. मुलगी चांगली आहे. मला ती अखिलची बायको म्हणून आवडेल, तारा म्हणतात. सागर, गिरीश सोबत बोलून घे. बाकी आपण नंतर बघू, आजोबा म्हणतात. मी नाश्त्याचे बघते, तारा म्हणतात आणि किचन मध्ये निघून जातात. सकाळी कसली खिचडी पकत आहे? मला पण सांगा. छोटा बचका समज के छोड देते हो, पूनम म्हणते. अखिलच्या लग्नाबद्दल बोलत होतो. तुझ्या नजरेत चांगली मुलगी आहे का? सागर म्हणतात. मुक्ता खूप चांगली आहे. आपण तिला दादासाठी आपल्या घरात घेऊन येऊ, पूनम म्हणते. आजी आजोबा सागर एकमेकाच्या तोंडाकडे बघतात. पूनमला पण अखिलसाठी मुक्ता आवडली आहे. तुला का अखिलसाठी मुक्ता चांगली वाटते? आजी म्हणतात. आजी, तिचा पोस्ट असला तरी ती खूप चांगली आहे. दादासाठी तिची चांगली आहे. मला तरी वाटते तिला विचारा. उषा आत्या मागे तिला खूप बोलून गेली आहे. गिरीश अंकल आणि आंटीने होकार दिला पाहिजे. आलोक त्यापेक्षा आहे. तो तर हिमानी सोबत पण बोलत नाही आहे, पूनम म्हणते. आपण त्याला समजावू, सागर म्हणतात. अखिल घरी येतो. सगळे शांत होतात. कोणी काहीच बोलत नाही. अखिल त्यांच्याकडे बघतो. पूनम फक्त स्माइल देते. काही झाले आहे का? अखिल म्हणतो. काही झाले नाहीये. काय होणार आहे? पूनम म्हणते. अखिल जास्त लक्ष देऊ नको. त्याच्या रूम मध्ये निघून जातो. बाकीचे असतात. मुक्ता पण उठली होती. ती आज गार्डन मध्ये वॉक करते. तिला छान वाटतं. ती घरात आली. आलोक पण वॉक करून आला होता. दोघं पण आपल्या रूम मध्ये रेडी होण्यासाठी गेले. रुपाली नाश्ता लावायला सांगतात. किचन मध्ये गेल्या होत्या. गण्याने नाश्ता लावला. गिरीश पण आले. आलोक आणि मुक्ता रेडी होऊन आले. नाश्ता करायला बसले. बोलत त्यांचा नाश्ता झाला. मुक्ता ऑफिस साठी रेडी होण्यासाठी गेली. डॅड, मला वाटते आपण मुक्ताला एक गाडी घेऊन दिली तर, आलोक म्हणतो. ती आधी पण गाडी चालवत होती. माझ्या डोक्यात का आले नाही? आपण आजच जाऊन घेऊन येऊ, गिरीश म्हणतात. मला कॉल करा, मी पण येईल, आलोक म्हणतो. मुक्ता घरी सोड, मग आपण जाऊ, गिरीश म्हणतात. आता मी निघतो, मला मीटिंग आहे, आलोक म्हणतो आणि आलोक त्याच्या रूम मध्ये निघून जातो. अखिल रेडी होऊन येतो. ते नाश्ता करतात. सा अखिल सागर हॉस्पिटल ऑफिसला जातात. आलोक मुक्ता ऑफिसला सोडून त्यांच्या ऑफिसला जातो. मुक्ताला जान्हवी दिसली. मुक्ताने जान्हवीला हाक मारली. जान्हवी पण थांबली. दोघं पण गप्पा मारत त्यांच्या डेस्कवर जातात. चेतन पण आला होता. मुक्ता दोघांसोबत बोलून चित्राकडे शेड्यूल आणायला जाते. चेतन आणि जान्हवी त्यांचे काम करायला लागतात. अखिल सागर ऑफिसला येतात. त्यांना सगळा स्टॉप गुड मॉर्निंग विश करतो. ते पण गुड मॉर्निंग विश म्हणतात. आपल्या केबिन मध्ये निघून जातात. मुक्ता चित्राकडून शेड्यूल घेते. मुक्ता 2 दिवसांनी अखिल सरांकडे एक पण अपॉइंटमेंट नाहीये. पुण्यात साईटला जाता येईल. चित्रा म्हणते. मी सरांसोबत बोलून घेते. मुक्ता म्हणते. सरांसोबत बोलून घे. मला सांग केव्हा कोणती अपॉइंटमेंट घेणार नाही, चित्रा म्हणते. मुक्ता म्हणते आणि अखिलच्या केबिनकडे जाते. मे आय कम इन सर? मुक्ता म्हणते. येस कम इन, अखिल म्हणतो. मुक्ता मध्ये येते. अखिलला त्यांचं शेड्यूल सांगते. त्यावर ते थोडं बोलतात.
नुकताच पुण्याच्या साइटवरून काही कॉल आला होता का? अखिल म्हणतो. आता कॉल आला नाही. 2 दिवसांनी तुम्ही पण एक अपॉइंटमेंट नाहीये, तेव्हा पुण्याला जाऊ शकतो. तिथले सगळे बघून घेऊ. तेव्हा जायचे नसेल तर तसे चित्राला सांगावे लागेल. मुक्ता म्हणते. आपण तेव्हाच जाऊन येऊ. किती दिवसांत पुण्याला जाणे टाळणार? अखिल म्हणतो. ओके, मी तिला सांगते. त्या दिवशी कोणतेही अपॉइंटमेंट घेऊ नको. मुक्ता म्हणते आणि निघून जाते. मुक्ता बरोबर मला बाहेर फिरता येईल. ती 1 दिवसात माझ्यासोबत असेल. माझी अप्सरा माझ्यासोबत असेल. आता कामाला लागतो. अखिल म्हणतो. मुक्ता चित्राला सांगायला जाते. आलोक ऑफिसला येतो. सगळे त्याला गुड मॉर्निंग विश करतात. तो पण गुड मॉर्निंग म्हणतो. सगळ्यांवर एक नजर टाकतो. हिमानीला स्माईल देत असते. तो तिच्याकडे बघत नाही. त्याच्या कॅबिनमध्ये निघून जातो. खडूस आहे. आधी तर बघत होता. आता काय झाले? माझ्याकडे बघायला पण कष्ट पडतात. हिमानी मनातच म्हणते आणि कामाला लागते. पूनम पण काम करत असते. तिच्याकडे खूप फाईल असतात. ती त्या फाईल वाचत असते. त्यावर तिला काम करायचे असते. हिमानी पण तिच्या कामाला लागते. हिमालयाला वाटत आहे आलोक माझ्याकडे बघावे, माझ्यासोबत बोलावे. आता आलोक बोलत नाही आहे. तिला त्रास होत आहे. हिमानीला समजत नाही आहे तिला पण आलोक आवडायला लागला आहे. आलोक तिला कॅबिन मधून बघत होता. हिमानीला काय झाले? ती कसला विचार करत आहे? आलोक म्हणतो. तिच्याकडे बघत असतो. त्यांचा फोन वाजतो तेव्हा तो भानावर येतो आणि कॉल घेतो. बोलायला लागतो. पुढील भागात अखिल आणि मुक्ता पुण्याला जातील का? सागर की गिरीश सागरला कॉल करील. सागर गिरीशला सांगेल का आम्हाला अखिलसाठी मुलगा आवडली आहे. गिरीश आणि रुपाली काय निर्णय घेतील? होकार देतील का? जाणून घेण्यासाठी ऐकत रहा जखमांवरील फुंकर. कथा आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा. मला सपोर्ट करा. धन्यवाद.